जिस दिन आरएसएस के एक्सप्रेशन को देश से खत्म करने की बात शुरू हुई, उस दिन मैं उनकी रक्षा करूंगा, क्योंकि उनका भी एक्सप्रेशन है। हमारा ये नहीं है, हम कह रहे हैं कि भैया सब लोगों का एक्सप्रेशन होना चाहिए। जो आपके दिल में, आप खुल के बोलो, डरने की कोई जरूरत नहीं है। आप किसी और को नहीं दबा सकते। आप ये नहीं कह सकते कि भैया देखो आप सिख हो तो आप गुरु नानक की बात नहीं कर सकते, आप मुसलमान हो तो आप अल्लाह की बात नहीं कर सकते, आप जैन हो तो आप महावीर जी की बात नहीं कर सकते, आप हिंदू हो तो आप शिव की बात नहीं कर सकते। नहीं, जिसको जो बात करनी है, जो भी जिसके भी दिल में है, उसको बोलना चाहिए। उसके बाद देखेंगे। बात अच्छी नहीं लगी तो फिर कहेंगे उससे कि भैया देखो ये आपने जो बोला है ना, ये इसने मूड खराब कर दिया। आरएसएस म्हणते की आम्ही असणारे ब्रिटिशांच्या अगोदर आला सर, या देशाचं स्वातंत्र्य मिळालं, राज्यघटना आली, या राज्यघटनेमध्ये लिहिण्यात आलं की कोणालाही संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे, पण तो करत असताना त्यांनी कुठल्या तरी असणाऱ्या नियमाखाली स्वतःला रजिस्टर करून घेतलं पाहिजे। आमचा सवाल आहे आरएसएसला की तुम्ही स्वतःला रजिस्टर का करून घेत नाही? मोहन भागवत, तुम्ही सांगा की तुम्ही रजिस्टर का स्वतःला करत नाही? इथल्या कायद्यासमोर तुम्ही झुकत का नाही? तुम्ही का हे दाखवताय की कायदा आमच्यापेक्षा मोठा आहे? हे आम्ही मोडून काढल्याशिवाय राहणार नाही। की आरएसएस नोंदणी करायला नकार देते, आरएसएस तिरंगा लावायला नाही देते, आणि आरएसएस संविधान वाचायला आणि संविधान मानायला नकार देते। आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत, स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिम्मत करत नाहीत, त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार। आणि म्हणून मी आरएसएस ला एकच गोष्ट सांगतो कि इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा। कि या भारतामध्ये जर कोणी आरएसएस ला थांबू शकणार असेल, जर कोणी बीजेपीला हरवू शकणार असेल, आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल, तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकरवादी आहेत। त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये दम नाही। आरएसएस नोंदणीकृत करा, आणि हे नसेल करता येत तर आरएसएस बॅन करा। आणि म्हणून मी म्हणतो आरएसएस मुर्दाबाद, आरएसएस मुर्दाबाद।